अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मूल्यमापनात मौजे तासगाव तालुका हातकणंगले या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील या गावाने प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत डौलाने जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळवण्याचा निर्धार जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे यांच्यासह गावातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि गावे स्वयंपूर्ण बनावी या हेतूने शासनाने हे अभियान सुरू केले असून तालुक्यातील 2 गावांची जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली आहे। यातील मौजे तासगाव हे रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील गाव असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचा निधीचा कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन आतिश शिंगे यांनी यावेळी केले। दरम्यान ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील, सरपंच चंद्रकांत गुरव यांचे खासदार धैर्यशील माने यांनी या संदर्भात संपर्क करत अभिनंदन केले आहे। यावेळी सरपंच चंद्रकांत गुरव, ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील, पंचायत समिती सदस्य सचिन जाधव, उपसरपंच सागर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी आसिया पटेल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यामध्ये तासगाव या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मी तासगावच्या मायबाप जनतेचं आणि तेथील आमचे नेते शिवाजी काका पाटील, त्याचबरोबर सरपंच गुरव साहेब, त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी पटेल मॅडम, त्या या विभागाच्या गट विकास अधिकारी BDO मॅडम, मुकाशी मॅडम, तसेच कटारे साहेब या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि इथल्या सर्वच लोकांचं ज्यांनी उत्स्फूर्तपणे या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला, त्यामुळं हा प्रथम क्रमांक आला आहे। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये खासदार धैर्यशील दादांच्या मार्गदर्शनाखाली, शोमिकाताई महाडिक वहिनीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या काळामध्ये तासगावला जितका लागेल तितका निधी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून ग्रामपंचायत आणि आमच्या खासदार साहेबांच्या मधला दुवा म्हणून काम करण्याचं मी निश्चितपणे काम करेन। येणाऱ्या काळामध्ये तासगाव गाव हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1 नंबरचं गाव राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं तासगाव कसं येईल या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा प्रयत्न माझा जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहील आणि या तासगावकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि इथल्या सर्वच आशा सेविका असतील, महिला बचत गट असतील, सर्व स्तरातील लोकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून या मतदारसंघातील एक तासगाव गाव एक चांगला आणि हातकणंगले तालुक्यातील उत्तम प्रशासन असणारं गाव असा उल्लेख झाल्याबद्दल शासनातर्फे त्या मी तासगाव गावच्या सर्वच लोकांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी तासगावकरांसाठी लागणार आहेत त्याच्यामध्ये नकारार्थ हा शब्द कधी येणार नाही, कायमस्वरूपी देण्याची भूमिकाच खासदार साहेबांच्या आशीर्वादानं आतिश शिंगे करेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढच्या त्यांना वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये हातकणंगले तालुक्यातील मौजे तासगाव गावाचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्वप्रथम मी पंचायत समिती सदस्य या नात्याने सर्वांचं, गावकऱ्यांचं, आमचे नेते तासगावचे भाग्य विधाते माननीय शिवाजी काका पाटील यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये आमचे खासदार साहेब, आमचे नेते माननीय श्री धैर्यशील दादा माने यांच्या आशीर्वादाने ह्या गावामध्ये जितका होईल तितका फंड आणून या गावाला भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं तालुक्यामध्ये जसा 1 नंबर आला त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आणण्याचा आम्ही प्रयत्न करेन आणि भविष्य काळासाठी या गावाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। मी शिवाजी पाटील, माजी सरपंच, ग्रामपंचायत मौजे तासगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। आज या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत तासगावला हातकणंगले तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या अभियान राबवण्यासाठी हे अभियान राबवताना आमचे सरपंच असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतच्या ग्राम विकास अधिकारी असतील, यांचं खरं मोठं यासाठी योगदान आहे। त्याचबरोबर पंचायत समितीचे BDO आहेत, विस्तार अधिकारी कटारे साहेब आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि या ठिकाणी आपण हे अभियान भाग घेऊ शकलो। त्याचबरोबर या ठिकाणी जी आम्ही कामं केली 5-10 वर्षात ती त्या ठिकाणी खासदारांचा फंड असेल, आमदारांचा फंड असेल, जिल्हा परिषदेचा फंड असेल, या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जी आम्ही कामं केली गावात विकास कामाची त्याची पोचपावती आम्हाला मिळाली म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही।
त्याचबरोबर या ठिकाणी भविष्यात या ठिकाणी आम्हाला जो निधी प्राप्त होणार आहे तो आमचे विद्यमान खासदार या ठिकाणी दर्शनदादा माने आहेत, त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय अमलजी माडिक साहेब आहेत, त्याचबरोबर विनोदजी कोरे आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आमदार संघाचे आमदार आदरणीय अशोकराव माणेबापू आहेत, आमचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी शिंगे साहेब आहेत, पंचायत समिती सदस्य जाधव आहेत. या ठिकाणी सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही विकास निधी या ठिकाणी येणार आणि जास्तीत आणण्याचा प्रयत्न करू. निश्चित प्रकारे त्यांच्या येणाऱ्या निधीवर या ठिकाणी अजून गाव समृद्ध करण्याचा आम्ही जास्तीत प्रयत्न करू. या ठिकाणी वेगवेगळी आम्ही कामं केली. या ठिकाणी शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, गावाचा विकास करताना ज्या इतर घटकांच्या ठिकाणी मला योगदान लाभलं. या ठिकाणी गावाच्या ग्रामपंचायतीबरोबर गावाचे तंटामुख समितीचे अध्यक्ष असतील, गावातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, विद्यामंदिर तासगावचे मुख्याध्यापक, त्यांचा सर्व स्टाफ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, विविध बचत गटांच्या सर्व महिला भगिनी, त्याचबरोबर गावातील विविध तरुण मंडळी या सगळ्यांचा सहकार्य लाभल्यामुळं या ठिकाणी आपण या अभियानाअंतर्गत आपण या गावाचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मी सगळ्यांचा या ठिकाणी धन्यवाद पुन्हा एकदा व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी पुढील जबाबदारी या ठिकाणी आमचं गाव जिल्हा लेवलला पात्र झालेलं आहे. या सर्वच घटकांचं पुन्हा एकदा सहकार्य घेऊन निश्चित प्रकारे जिल्हा लेवलला आम्ही प्रथम क्रमांक घ्यायचा यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्न करू आणि सगळ्यांचं या ठिकाणी योगदान लाभल्याची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत अण्णागुरव, सरपंच ग्रामपंचायत मौजे तासगाव. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये आमच्या गावाचा प्रथम तालुकास्तरीय पहिला नंबर आलेला आहे. त्यासाठी आपल्याला गावातील लोकांचा सहभाग लाभलेला आहे. तसेच आमच्या ग्रामसेवक मॅडम परत आमचे काका, तसेच जिल्हा परिषद सदस्य शिंगे साहेब, पंचायत समिती सदस्य जाधव साहेब यांचाही सहभाग आम्हाला लाभलेला आहे. आणि गावात आपण ह्याच्यासाठी जे पाहिजे होते ते सर्व उपक्रम आम्ही राबवून यशस्वीरित्या आम्ही पार पाडलेला आहे. नमस्कार. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.